हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत वेस्टफील्ड मॉलला. तर लंडनमधील और इवन युरोपमधील सगळ्यात मोठा मॉल आहे असं म्हटलं जातं, काय माहिती नाही. पण थंडी एवढी आहे ना, खूप थंडी आहे. या बिल्डिंगच्या शेपमुळे तर एवढी थंडी लागते ना. त्या बिल्डिंगच्या बाजूने जाताना असा ओव्हल शेपची बिल्डिंग आहे. हर्षदा, किती थंडी होती? खूप थंडी लागली. आम्ही तर टोपी पण नाही आणली. आयुष्यात एवढी थंडी व्हायला लागली ना, एक्सपेक्टेड नव्हती एवढी थंडी वाजते तिथे त्या बिल्डिंगच्या बाजूने पास होताना. तर तुम्हाला दाखवायचं होतं स्ट्रॅटफर्ड एरिया. तर चांगला एरिया बघू शकता. इथंच जिथे मी राहतो तिथेच बाजूला हा मोठा बस स्टॉप आहे आणि हे आहे स्ट्रॅटफर्ड रेल्वे स्टेशन आणि हा बस स्टॉप आणि ही ती ओव्हल शेप बिल्डिंग जिच्या बाजूने जाताना खूप थंडी वाजते. आम्हाला आता रोज नोटीस करतोय आम्ही. स्ट्रॅटफर्ड स्टेशनच्या बाहेर असं एक जुनं ह्यांचं रेल्वे इंजिन ठेवलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये रिअल आहे हा. तर हा आहे स्ट्रॅटफर्ड स्टेशन, जिथूनच आम्ही नेहमी ऑफिसला किंवा कुठे जायचं असल्यावर जातो ट्यूबने. आणि स्ट्रॅटफर्ड स्टेशनला बघू शकता कोणकोणत्या लाईन्स म्हणजे इकडे ट्रेन थांबतात. तर DLR, एलिझाबेथ, ओव्हरग्राउंड, अंडरग्राउंड आणि नॅशनल एक्सप्रेस. हा काहीतरी जर्मन शॉप आहे, हॉटडॉग. आणि इकडे छोटीशी नर्सरी आहे. हर्षदा बघ इकडे. तर हाताना खूप थंडी वाजते. एवढी थंडी वाजते ना की मोबाईल पण आता आम्ही आज ग्लोव्स पण घातले नाही आहेत. टी कॉफीचा एक स्टॉल लावलेला आहे, पण एक कंडिशन आहे की ब्रिंग युअर ओन मग. म्हणजे तुम्ही स्वतःचा तुमचा कप घेऊन या आणि फ्री कॉफी प्या. तर वेस्टफील्ड मॉल आहे आणि बघू शकता एका तर हे स्ट्रॅटफर्ड स्टेशन क्रॉस करून जायचं आहे आम्हाला. त्या साईडला आहे वेस्टफील्ड मॉल. ब्रिजवर चढल्यावर हा टॉप व्ह्यू भारी वाटतोय. ॲक्च्युली लंडन सिटीमध्ये राहण्याचा फील येतोय. आणि हा ओव्हरब्रिज आहे रेल्वे क्रॉसिंगवरती. जिनी कुठे चाललोय? कुठे मॉलला? हा जिनिशा कुठे चाललोय? थंडी वाजते का तुला? हा हा जिनिशा बोलते मी जॅकेट घातलाय, थंडी नाही वाजत. हर्षदा. तर आम्ही वाटतं डायरेक्ट वेस्टफील्डच्या फर्स्ट फ्लोअर वरती चाललेलो आहे ब्रिजवरनं. तर इकडे इंडियन ब्रँड पण दिसत आहेत खूप. तर आता जस्ट मी परत एकदा टेम्परेचर चेक केलं. तर टेम्परेचर आहे 0 आणि -3 टेम्परेचर. आणि आम्ही हँड ग्लोव्ह नाही, टोपी नाही, मस्त एकदम स्टायलिश मध्ये निघालोय. जिनिशाला पण पॅन्ट वगैरे नाही. तर आतमध्ये आता गेल्यानंतर हीटर वगैरे असेल आतमध्ये मॉलमध्ये, तर थोडं बरं वाटेल. तर आता बरं वाटतंय. आता आतमध्ये थोडा हीटर वगैरे आहे, तर एवढी काही थंडी वाजत नाही. हा ग्राउंड फ्लोअर आहे. हँडमेड कॉस्मेटिकचं शॉप आहे. ते सगळ्या साबण वगैरे हँडमेड आहे. ट्रायल पण आहे. अशी लाइटिंग केलेली आहे. Adidas, स्केचर्स आहेत. इंडियन जे इंडियाला ब्रँड आहेत ते पण आहे तिकडे. आपल्या इकडे झुडिओ कसा
त्याप्रमाणेच इकडे आहे हे प्रायमॅक म्हणून. हे क्रिसमस मुले असे चमकीवाले कपडे भरपूर आलेत. हर्षदाने इकडे किड्स सेक्शन मध्ये आणलेला आहे आणि हाच तो ड्रेस. जिनिशा बघू इकडे. जिनिशा हाच ड्रेस आम्ही जिनिशाला बर्थडेला इकडनं घेतलेला. मस्त ना बेटा. सोनू आता तुला हे घ्यायचंय ना. पॅन्ट बघायला आलो जिनिशाला. हाऊस आपली कधी पूर्ण होत नाही लहान मुलांचे एवढे कपडे बघितल्यावर. एवढी व्हरायटी असते लहान मुलांच्या कपड्यांची. आम्हाला जिनिशाला हा कलर एकदम लाईट कलर आहे. तसं आपल्याला इंडियासारखे कलर जरा कमी दिसत आहेत मला इकडे. मस्त लहान मुलांचे टॉप आहेत. तर आम्ही एक जिनिशासाठी घेतलाय हा रेड कलरचा. मला ऑफ व्हाईट आवडली आणि हा पण कलर छान वाटतोय. बरोबर होत आहेत ना. मग हेच घेऊया ना. माझ्याकडून बर्थडे गिफ्ट शूज. चल आज आवडले का. जिनी घ्यायचे का पप्पाला. काय घ्यायचे सांग. आमच्या दोघींकडून तुम्हाला गिफ्ट. कोणाला बघ कोणते आवडतात सांग बरं. आम्ही घेतो. सांग पप्पाला विचार. कोणते पण घ्या बरं. चालेल चालेल. भूतांचा टेक्स्चर लावलाय बाई. मी पाहिजे का भूत. हा पाहिजे. जा काय मग इकडे असं बिल स्कॅन करायला लागतं. थँक्यू. इकडे एक सुशी शॉप आहे. तर बघू शकता. सुशी म्हणजे काय बघू शकता तुम्ही. हे किती शिजलेला असेल ते बघा तुम्ही. आता असं रेट आहेत. असं रेट आहेत. या मॉलमध्ये एक इंडिगो रसोई म्हणून आहे. हॅलो गाईज. आम्ही आलोय मॉलला. पप्पाचा बर्थडे होता. सो बर्थडे साठी आम्ही आलेलो. तर पप्पा तर आता खूपच बिझी झाल्यात. बघू शकता नुसते फोन 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 फोन. आमच्यासाठी वेळ काढलाय. आज सुट्टी घेतली पण काही फायदा नाही त्याचा. कारण की पप्पा किती फोनवर बोलतोय जिनी. आणि आपल्याला वेळ देतोय पप्पा. नको खाऊ तसं. अशी गंध येते. तू इकडे बघ.
पहिलं वाटलं डुप्लिकेट आहेत, पण ही ओरिजिनल फुलं आहेत. या स्टॅच्यूने कशाला डोक्याला हात मारले. हा स्टॅच्यू फुल टेन्शन मध्ये का बसले काय माहिती नाही. बाहेर आलो मॉलच्या की परत फुल ऑन थंडी. हालत बघा येते हर्षदाची. जिनिशा खूप मोठा मॉल आहे. आम्हालाच माहित नाही किती ठिकाणाहून एंट्री आहे याला. हा एक इंडियन स्टोर भेटला. बघू तिथे जाऊन बघतो काय काय ऑप्शन आहेत. हे लहान मुलांना चिल्ड्रन्स प्ले एरिया म्हणून बनवलेला आहे. भारी बनवलं आहे, जरा काहीतरी युनिक वाटतंय. टाइमपास जम्प वगैरे करू शकतात लहान मुलं. हा बघा ड्रॅगन फ्लाय, ॲक्च्युअल मध्ये ड्रॅगन फ्लाय आहे हा. जिने थंडी खूप आहे. हा काहीतरी फिश आहे आणि ही होडी आहे. लहान मुलं खूप एन्जॉय करतायत. हा मी आहे, मी पकडतो इथे. 1 2 3 आहे तेच. जिनिशा माशाच्या आतमधून एंट्री. इकडे बघ बेटा, मी इकडे. मॉलच्या या साईडला आहे पाठीमागे स्ट्रॅटफर्ड इंटरनॅशनल स्टेशन. नाही दिसणार इकडनं. हे मॉलमध्ये लहान मुलांसाठी केलेलं असतं एंटरटेनमेंट. जिनिशाने आता एवढा मोठा जिनीला मजा येते. जिनी खूप एन्जॉय करते हल्ली. जिनी जिनी का जर तुमचा फोन डिस्चार्ज झाला असेल तर बघा इकडे रेंट पॉवर बँक £2 पर 30 मिनिट. सही डोकं आहे ना यांचा. ते मला पॉवर बँक भेटेल £2 30 मिनिटासाठी.
नंतर बाहेर निघालो तर खूप थंडी होती. सो म्हटलं घरी जाऊया आता. Happy birthday